मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी भस्मदंड न लगे काठी तीर्थाटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी तुका म्हणे अडकाठी नोहे भेटी देवाचे वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी विठ्ठल विठ्ठल ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्य विमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदामं जगतनिहितपाणिमण्डनं मण्डनानां चरण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं शकलधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया 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 दुसरे चरण दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे चरण दुसरे चरण संतांचिया संतांचिया काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशी केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कारून आता आता वैवाशित पावनाती भासती पंचन समाना तया श्रुत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीत सो वती उजित पावन जी प्रत्यक्ष मरींद्र समान तयाची चरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वरा राका जे कीर्तनी वैवासित लोका तयाच्या चरणी नमन गा मज दिसत से परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तित्युक्षु तयाच्या चरणी नमन गा जिने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतींच्या चरण कमळी साष्टांग नमन करत सो विठ्ठल विठ्ठल मनोजो मारुततुल्य वेगम जितेंद्रिय मुनिमतं वरिष्ठं वाताजमनवानरयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन्कराय नमः शिवाय शरदिन्दु क्षमाकार्य परब्रह्म स्वरूपिणी वासरास्फिटनी जय नारायणी नमस्तुते शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता हो शरण हनुमंता तुम्हालो रामदूता हो तुम्हालो रामदूता गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षांत परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम गुरुवा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विनानुभवनो हे तुझा गुरु पाहताना त्रैलोक्य हा गुरु हा सुखाचा सागर गुरु हा सुखाचा सागर गुरु हा सुखाचा गुरु हा सुखाचा मुखी नाम हाती मोक्ष आता स्पष्ट आवाज ऐकू जाईल श्रोत्यांना इथपर्यंत बस चाल म्हणायला लागलो की मग कमी जास्त करायचा मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
श्री क्षेत्र निमच या गावामध्ये दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या दरबारामध्ये अनादिकालापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ. कालखंड सांगता कोणाला येणार नाही, कारण इथं आपल्या पाठीमागचे कितीतरी गेलेत, त्यांना देखील कालखंड सांगता आलेला नाही. म्हणून अनादिकालापासून हा गोकुळ अष्टमीच्या पुण्य पावन पर्व काळावर चालत असलेला नामयज्ञ. आणि या नामयज्ञाची आजची आणि 2025ची पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ, समस्त भजनी मंडळ निमच, समस्त पंचकृषी वारकरी, समस्त महिला मंडळ, काकड आरतीसाठी येणाऱ्या महिला वारकरी, पुरुष बांधव, सर्व टाळकरी, परिसरातून आलेले सर्व टाळकरी, त्याचबरोबर मृदुंगाचार्य ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि या ठिकाणी स्टेज डेकोरेशन, त्याचबरोबर मंडपाची व्यवस्था ज्यांचे असे श्रीकृष्ण मंडप डोंगरे भाऊ हे देखील या ठिकाणी, आणि त्याचबरोबर विविध संस्थांची पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी वर्ग, या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेली असून ही कीर्तनरूपी सेवा निश्चितच गोड करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात. मस्तक माझा पायावर, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावर, मस्तक माझा पायावर, या वारकरी संतांच्या, या वारकरी संता, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक माझा पायावर, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. आजचा पहिला दिवस आहे. आता पहिला दिवस म्हणजे कसं आहे, कुठल्याही अशुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर अगोदर पाया भक्कम पाहिजे. कळश किती कोटी रुपयाचा बसवला याला महत्व नाही, अगोदर त्या इमारतीचा पाया किती भक्कम आहे हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून समस्त ग्रामस्थांनीच ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. म्हणून पाया बांधणीचं काम माझ्याकडे असावं असं म्हटलं तर काही फारसं दुमत ठरणार नाही असं मला तरी वाटतंय. म्हणून ही कीर्तनरूपी सेवा आपण सर्व संत सज्जन मायबाप सकळ वारकरी वैष्णवांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपण अवघ्या 1.25 तासाच्या कालावधीमध्ये, कारण आता आपला जवळजवळ पाऊण तास पंचपदी आणि चालीमध्ये गेलेला आहे, आपल्याकडे उरला फक्त 1.25 तास. तशी आजची शाळा मात्र वेळेवर भरवलेली आहे. आणि मी इतर ठिकाणी कुठेही कीर्तनाला गेलो, जरी मागं पुढं शाळा भरवली तरी वेळेत सोडण्याचं काम गुरुजीच असतं. म्हणून आपली शाळाही वेळेवर भरलेली आहे आणि गुरुजी देखील तुम्हाला वेळेतच सोडणार. बरोबर करायच्या टायमाला 11ला ज्ञानेश्वर माऊली होणार, यात काही शंका नाही. विठाला विठाला परिहार जास्त न लांबवता नामसप्ताहाचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा अर्थातच भगवंताच्या नामचिंतनानं करायची असते. म्हणजे नामपर अभंग पहिल्या दिवशी कीर्तनकारानं घ्यावा, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संतपर अभंग घ्यावा, चौथ्या पाचव्या दिवशी उपदेशपर घेऊ शकता, भक्तीपर घेऊ शकता, करुणापर घेऊ शकता, 7व्या दिवशी मात्र भगवंताकडे मागणी मागायची असल्या कारणानं मागणीपर अभंग, आणि शेवटच्या दिवशी काला खाला या जागेवरून हाला म्हणून काला प्रकरणातील अभंग. म्हणून आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा असल्या कारणानं कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देऊ निवासी वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानावर ज्यांना अति
परमोच्च अशा प्रकारचं स्थान आहे. असे देवनिवासी असणारे जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील नामपर अभंगातील आणि 4 चरणाचा भंग या ठिकाणी सेवे करता निवडला. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदार ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली हनुमान की जय. विठ्ठल विठ्ठल. श्रोते मंडळींना कळकळीची विनंती. जवळजवळ मला कीर्तनकार होऊन 10 वर्ष झाले आणि पहिल्यांदाच हनुमंतरायानं त्याच्या पदरामध्ये घेतलेलं असावं असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जाणे. म्हणून श्रोते मंडळींना कळकळीची तुमच्या पायाला हात लावून नतमस्तक होऊन विनंती. ज्या ज्या वेळेस भजन होईल त्या त्या वेळेस मुखानं टाळी आणि हातानं नामचिंतन करा. मुखानं नामचिंतन आणि हातानं टाळी वाजवा. कारण हा मनुष्य देह एकदा गेला की परत मिळत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. त्यामुळे परत परत मनुष्य देह नाही. शेवटची पाळी कोणती? कलियुगातील सांगितले. म्हणून आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज साधा सरळ भावार्थ सांगतो. सोप्या शब्दात अडाणी माणसाला देखील कळेल असा भावार्थ आहे. जरी अभंग पाठांतरातील नसेल तरी. अभंग छोटा आहे, कडवे 4च आहे. अभंगाचा भाव असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे मुखानं नामचिंतन करतात त्यांच्या हातामध्ये मोक्ष आहे. संपलं. हा वैष्णवांचा माल आहे, परंतु त्याच्यासाठी अधिकारी वैष्णव पाहिजे. तो जर संतांकडे गेला तर त्यांच्या दुकानात असलेला नामरूपी माल हा आपल्याला सहज साध्या पद्धतीनं ते आपल्या पिशवीमध्ये टाकतात. म्हणजेच आपल्या हाताच्या उंजळीमध्ये टाकतात. ठीक आहे, तुकाराम महाराज नाम घेण्यासाठी ठीक आहे, पण काही करावं लागेल का? याच्यासाठी काय अट आहे का? काही शर्ती आहे का? काही विनंती आहे का? काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात भस्म दंड न लगे काठी. तुम्हाला भस्म वगैरे लावण्याची गरज नाही. हातामध्ये दंड धारण करण्याची गरज नाही. काठी देखील घेण्याची गरज नाही. भस्म दंड न लगे काठी. आणि कुठल्या तीर्थालाच जाण्याची गरज नाही. बरं, मग ठीक. यानं देव भेटेल का? तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात यानं निश्चित देव भेटतो. देव भेटण्यासाठी जर तुम्ही नामरूपी साधनाचा वापर केला, उपयोग केला तर तुका म्हणे आडकाठी नोही भेटी देवाचे. तुम्हाला कुणीही आडकाठी घालू शकत नाही. तो गावचा असला काय, राज्याचा असला काय, देशाचा असला काय, मंत्री असला काय, सरपंच पदापासून तर पंतप्रधानापर्यंत कोणी जरी समोर आलं तरी तुम्हाला देवाची प्राप्ती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला आडकाठी घालू शकत नाही. हा अभंगाचा साधा सरळ भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये घुसण्याच्या अगोदर तुळशीवाल्या माईला आमच्या आत्या उपस्थित आहेत, आमच्या मावशी देखील उपस्थित आहे. तुमच्याही चरणावरती या ठिकाणी साष्टांग दंडवत. कीर्तनरूपी सेवेकरिता गायनाचार्य म्हणून आपल्याच परिसरातील असणारे दीपक महाराज साबळे असतील, त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊली बांडे असतील. मला वाटतं आपली गोडशेवाडीला सिद्धेश्वरच्या टेकाडावरती 2दा भेट झालेली आहे आणि एकदा कोथळ्यामध्ये भेट झालेली आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला कीर्तनासाठी. बरोबर, आपल्याच परिसराचं वैभव. त्याचबरोबर रामेश्वर पंचकृषी पायदिंडी सोहळ्यामध्ये पायदिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने जात असताना आळंदी असेल किंवा त्र्यंबकेश्वर, आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये उत्कृष्ट असं मृदुंगाचे जे साथ करतात ते हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज रुपणार. बरेच दिवस आपण या ठिकाणी सोबत दिंडीमध्ये काढलेले आहेत. समस्त वारकरी आहे. आता एकाच नाव घेत बसणार नाही. सर्वांचीच नावं घ्यायची म्हटलं तर 2 तास संपून जातील. मग तुम्हीच म्हणणार महाराज तुम्ही नावं घ्यायला आला होतात की कीर्तन करायला? बरोबर की नाही? तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनामध्ये माणसाची नावं घ्यायची नसतात, त्यांची स्तुती देखील करायची नसते. काय? त्यांची स्तुती देखील करायची नसते. वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. त्यांनी किती प्रतिष्ठा मिळवली, किती पद भोगली, तो किती मोठाही संपत्ती किती, इस्टेट किती, जमीन जुमला किती आहे, त्याला लोक किती मानतात, समाज किती मानतो.
हे कीर्तनामध्ये कीर्तनकारानं सांगायचं नाही. काय सांगायचं? वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची सांगू नये. मानवाची कीर्ती सांगण्यासाठी हे व्यासपीठ अजिबात नाही. आता आमच्यासारखे पैसे मिळतात म्हणून काही सांगायलेत आणि तुमच्यासारखे मंदबुद्धीचे ऐकायलेत. पुढं काय शब्दच नाही ना महाराज. आम्हाला पैसे मिळतात म्हणून सांगतो, पण कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर प्रामाणिकपणानं सांगतो. जर महाराज कोण्याही गावामध्ये कीर्तनाला पाकिट ठरवून येत असेल तर श्रोते मंडळींना सूचना आहे, तुम्ही देखील 2 तासाची 500 रुपये हजेरी घेत चला. ते आपल्याला लुबाडून येतात की नाही, मग तुम्ही फुकट का ऐकायचं त्यांचं? आणि तेच काय सांगतात, तुकाराम महाराजांनी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली. तुम्ही काय केलं? तुमचं गाड्यावर गाड्या, माड्यावर माड्या, बंगल्यावर बंगले, जमिनीवर जमिनी. 2 महाराज मंडळी बाळूदादा असे आहेत, त्यांनी स्वतःची पतसंस्था खोलली आळंदीमध्ये. नाव नाही सांगणार कारण ते मीडियाला चालू आहे. व्हायरल झालं तर मग माझा तुम्ही मान्य. हे बघा, जे सत्य असतं ते कानाला ऐकायला कडू असतं महाराज. तुम्हाला मराठी भाषेतलं उदाहरण देतो. आपल्या ग्रामीण भागातील कडू औषध चवीला कडू आहे पण गुण हमकाशे. आणि जितकं गोड औषध आपण पितो किंवा खातो तेवढं रोगाला हानिकारक आहे. जो माणूस जो वक्ता अतिशय कडू बोलतो त्याचं सत्य आहे. तुकोबारायांचं प्रमाण सांगतो. तुका म्हणे सत्य सांगे येईल तरी येऊ रागे. सत्य सांगत असताना एखाद्याला राग जरी आला तरी चालेल, पण सत्य सोडायचं नाही. म्हणून सत्य बोललं पाहिजे. ही गादी सत्य बोलण्यासाठी महाराज. तुकोबारायांनी काहीच कमवलं नाही, काहीच नाही महाराज. ऐश्विक भोगासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, आपदा असतील, जे काही भांडवल असेल ते तुकोबारायांनी आजपर्यंत कमवलं नाही. तुकोबाराय वैकुंठाला गेले तरी कमवलं नाही. पण तुकाराम महाराजांनी मात्र आपण्यासाठी तुम्हा आम्हा जड जीवांचा, अज्ञानी पामर जीवांचा उद्धार होण्यासाठी जे 4092 अभंगाचा गाथा जो निर्माण केला तो अतिशय अलौकिक आहे महाराज. तुकाराम महाराजांचा गाथा सांगितला तुकोबारायांनी, पण लिहिण्याचं काम शुद्ध मूळ प्रतीमध्ये ज्यांनी तो गाथा उतरवला, ज्यांनी लिहिला ते संताजी महाराज जगनाडे. तुकोबाराय अभंग सांगायचे, संताजी महाराज जगनाडे ते लिहायचे. पण लिहित असताना तुकोबारायांच्या मुखातून अभंग पडला. तो संताजी महाराजांनी कागदावरती लिहायचा. त्यावेळेचा कागद वेगळा, लेखणी देखील वेगळी. आता ते सांगत नाही, मला अजून अभंगाकडे वळायचे. पण तो लिहून झाल्यानंतर तो बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी निखारे केलेले असायचे. आपल्या ग्रामीण भागामध्ये विस्तव, त्या विस्तवामध्ये रुपयाचा ठोकळा त्या काळातला तो ठेवायचा. तो असा लालबुंद झाला का तुकाराम महाराजांनी जिभेवरती ठेवायचा. चटका बसला तर अभंग खोटा आहे, चटका जर नाही बसला तर अभंग खरा आहे. आणि मग तुकोबारायांनी संताजी महाराजांना सांगायचं, संताजी अभंग खराय लिहून टाक महाराज. म्हणजे सांगण्याचा मतितार्थ असा, ज्यांनी अज्ञानी अडाणी असणाऱ्या पामर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी 4092 जिभेला चटके सोसले. त्यांनी काय घेतलं महाराज आपल्याकडून? स्वतःच तर दानादिनच केलं महाराज, आपल्याकडून काही घेतलेलं नाही. या महाराष्ट्रामध्ये अजून अभंगाकडे वळालो नाही, पण सांगणं अतिशय गरजेचं आहे महाराज. मी फक्त माझं मूळ गाव आहे महाराज, ज्ञानेश्वर महाराज, दीपक महाराज, मी याच गावचा आहे म्हणून मी थोडंसं गावातल्या लोकांना बोलायला घाबरतो. बाहेर गेल्यावर मग ते विचारायचंच नाही. लवंगी मिरची माहिती कशी लागते? गावात मर्यादा पडतात महाराज वक्त्याला. पण खरं आहे. काय विषय चालला होता? जिभेला चटके दिले. ज्यांनी 4092 चटके स्वतःच्या जिभेला घेतले महाराज, त्यांनी आपल्याकडून काही घेतलं नाही, आपण देखील त्यांना काही दिलेलं नाही. म्हणून कीर्तनाची मर्यादा आहे, साधू संतांनी घालून दिलेली. काय? भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करून अंतरी मूर्ती ठसावी त्या श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून नंबर 1 चा मुद्दा,
कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. मुद्दा 2, कीर्तन हे राजकीय विश्लेषणाचं देखील व्यासपीठ नाही आणि कीर्तन हे सामाजिक विश्लेषणाचं देखील व्यासपीठ नाही. या व्यासपीठावर देव संत ग्रंथ या व्यतिरिक्त काही बोलायचं नसतं महाराज. देव संत आणि ग्रंथ त्यांनी जे सांगितलंय तेच वक्त्याने या व्यासपीठावरती बोलायचं. वक्ता म्हणजे काय फार शहाणा असतो अशातला अजिबात भाग नाही महाराज. या व्यासपीठावर बोलणारा संत नसतो महाराज. नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नवती संत. नवती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराणे नवती संत. कीर्तनकार म्हणजे संत नाही. पुराण कथा सांगणारा देखील संत नाही महाराज. संत आडनावाचे लोक असतील त्यांचे नातेवाईक देखील संत नाही महाराज. तुकाराम महाराज म्हणतात ते संत नाहीत. पण संतांनी जो मार्ग दाखवून दिलाय त्या मार्गाने आपण चालावं. काय होतं कीर्तनामध्ये? ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य तरे रोने देव ऐसा, भाग्य तरे रोने देव ऐसा, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी रोणी देव ऐसा, भाग्य तरी रोणी देव ऐसा. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी रोणी देव ऐसा, भाग्य तरी रोणी. कशासाठी करायचं कीर्तन, का ठेवायचं कीर्तन आणि का ऐकायचं कीर्तन? तर कीर्तनामध्ये ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. काया म्हणजे शरीर, शरीर म्हणजेच देह हा ब्रह्म स्वरूप होतो म्हणजेच देव स्वरूप होतो. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. म्हणून कीर्तन ऐकायचं महाराज. कीर्तन ऐकल्यानं काय होतं महाराज? तर जन्म आणि मृत्यूची जी एरझार आहे ती कायमची संपून जाते महाराज. त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. म्हणून कीर्तन ऐकायचं आणि कीर्तनकारांना म्हणूनच कीर्तन करायचं. नुसते पैसे मिळतात, तुम्ही लोक देतात म्हणून कीर्तनकारांना कीर्तन करायचं नसतं. गुरुवर्य आदरणीय रामभाऊ महाराज राऊत, गुरुवर्य आदरणीय ब्रह्मीभूत निवृत्ती महाराज वक्ते, गुरुवर्य आदरणीय तुकाराम बाबा जेऊरकर आणि बंडातात्या कराडकर महाराज सांगू सांगू थकलेत महाराज. आणि काय होतं, आपल्या घरातल्या म्हाताऱ्याचं कोणी ऐकत नाही तर म्हाताऱ्या वारकऱ्याचं कोण ऐकत हो. सांगू सांगू थकलेत बिचारी. तोंडाला फेस आला तरी लोकांनी ऐकलं नाही. लोक म्हणले अहो तुकाराम महाराजांचंच ऐकलं नाही, तुम्ही ओरडायचं बंद करा. म्हणून त्यांनी आता बंद केलंय. जो करेगा हो काय भरेगा. हा, ज्यानं जसं कर्म करायचं ते भोगायचंच आहे महाराज. असो, या अभंगाकडे आता आपल्या अभंगाला सुरुवात आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नामधारकाच्या अधिकाराची श्रेष्ठता प्रतिपादित करतात. ज्यानं मुखामध्ये नाम धारण केलेलं आहे, काय अधिकार आहे त्याची श्रेष्ठता प्रतिपादित करतात रामनाथ मामा डोंगरे. त्याचे अगोदर 3 मुद्दे अतिशय महत्वाचे. ज्याचा अधिकार या ठिकाणी प्रतिपादित करायचा आहे तो देखील तेवढ्याच कक्षेमध्ये मोठा असावा. एक
जे अधिकार प्रतिपादित करतात त्यांचा देखील अधिकार तेवढाच मोठा असावा. 2 आणि त्या ज्या अधिकाराची श्रेष्ठता प्रतिपादित केलेली आहे त्याचं फल ऐकणाऱ्या मंडळींना मिळावं. विठ्ठल विठ्ठल नंबर 1 चा मुद्दा काय? ज्याची श्रेष्ठता प्रतिपादित करायची त्याचा अधिकार मोठा असावा. महाराज लहान्यानं मोठ्याचा ऐकावा का मोठ्यानं लहान्याचा ऐकावा? लहान्यानं मोठ्याचा ऐकावा की मोठ्यानं लहान्याचा ऐकावा? हा बरं ठीक आहे. मामा तुम्ही सांगा. आप्पा मोठ्यानं नाही, दोघांचं एकमेकांनी ऐकायचं. पण ज्ञान असेल तर अशा वेळेस वय किती हे पाहायचं नाही, शरीर किती सुदृढ हे पाहायचं नाही, तो किती उंचीचा हे देखील पाहायचं नाही, त्याचं ज्ञान पाहायचं. महाराज ज्ञानोबा आहे 16 वर्षाची माऊली, पण 16 वर्षाच्या मुलानं अख्ख्या देशाला कामाला लावलंय. घाली यर झारा ज्ञानोबारांनी सांगितलंय बरोबर की नाही? 16 वर्षाचं ज्ञान जर मोठं असेल ना मग दोघांनी एकमेकाचं ऐकावं. या ठिकाणी देव अधिकारानं मोठा आहे महाराज. कारण स्वतः ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करत असताना देवाचा अधिकार सांगतात. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंतम, झाडाचं पान देखील ज्याच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही तो देव अधिकारानं मोठा आहे. आणि हे आपण गेली 3 वर्षापूर्वी चांगली याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. म्हणून देव अधिकारानं मोठा आहे. एवढंच काय? चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवितो हरिवीण. हे शरीर देखील, शरीर म्हणजे श्वासोच्छवास देखील ज्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. म्हणून देव मोठा आहे, देव अधिकारानं मोठा आहे. म्हणून देवाची श्रेष्ठता मोठी. पण तुकाराम महाराज म्हणतात देवापेक्षाही देवाचं नाम श्रेष्ठ आहे. देवापेक्षाही देवाचं नाम श्रेष्ठ आहे. आणि हे स्वतः तुकाराम महाराज नाही सांगत, ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलं. अतिशय समर्पक प्रमाण गगनाऊनी वाढ नाम आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी एकदा स्वतःच्या श्रीगुरु असणाऱ्या निवृत्तीनाथांना विचारलं या जगात मोठं असं काय आहे? स्वतः श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं या कलियुगामध्ये मनुष्य जीवाचा उद्धार होण्यासाठी सर्वात मोठं काय असेल तर गगनाऊनी वाढ नाम आहे. नाम हे मोठे आहे महाराज, आणि नाम हे श्रेष्ठच आहे. म्हणून नाम मोठे आहे. नंबर 2 चा मुद्दा, जे श्रेष्ठत्व प्रतिपादित करतात त्यांचा अधिकार मोठा असावा. कोण करतंय? तुकाराम महाराज श्रेष्ठत्व प्रतिपादित करतात देवाच्या नामाचं. तुकोबारायांचा देखील अधिकार मोठाच आहे. रामेश्वर भट्ट शास्त्रीने आरतीमध्ये तुकाराम महाराजांचं वर्णन केलं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णून किंवा अणु रेणुया थोकडा तुका आकाशा. शेवटी तुकोबारा म्हणजे सर्वसामान्य नाही, सर्वांना माहिती आहे, स्वतः संत आहे, महाविष्णूचा अवतार आहे तुकोबारा आहे. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी अधिकाराची श्रेष्ठता प्रतिपादित करतात. ऐकणाऱ्या मंडळींना लाभ काय? काय लाभ आहे तुम्हाला? कलियुगी उद्धार हरीच्या नामे हो, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे.
सकळाशी येथे आहे अधिकार कलियुग उद्धार हरीचा नामे कलियुगे उद्धार हरीचा नामे सकळाची येथे आहे अधिकार कलियुगे उदार हरीच्या नामे कलियुगे उदार हरीच्या नामे श्रोते मंडळींना फळ काय तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे हरीच्या नामानं कलियुगातील मनुष्य जीवाचा उद्धार होतो महाराज उद्धार होतं म्हणजे नेमकं काय होतं की पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागत नाही जन्म आणि मृत्यूच्या कचाट्यातून कायमची सुटका होणं याचं नाव उद्धार आणि ती नामानं होत असते महाराज एवढं नाम मोठं नुसतं मोठंच नाही महाराज देवाचं नाम मोठंच नाही तुकाराम महाराज म्हणतात देवाचं नाम गोड सुद्धा आहे नाम गोड पुरे कोड सकळही नाम गोड आहे महाराज किती गोड आहे किती गोड आहे नाम अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देव अमृतापेक्षाही नाम गोड आहे महाराज कानवडे महाराज अमृतापेक्षा कुठं नाम गोड असतंय का महाराज नाम जर गोड असतं बाळासाहेब महाराज भाजण्यांना चहाची काय गरज होती याचाच अर्थ नाम हे गोड नाही पण ऐका काय सांगितलंय अमृत आता आपल्यापैकी माझ्या सकट कुणी अमृत पाहिलंय का पाहिलंच नाही तर तेव्हा चाखायचा पण ते अमृत इथं नाही मिळत नाही ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन व्हायच्या वेळेत देव आणि दानव दोघांमध्ये युद्ध जुंपलं दानव म्हणायचे समुद्र मंथन झाल्यानंतर त्यातून जे पदार्थ मिळतील त्यात आमचाही खारीचा वाटा आहे देव म्हणायचे आमचा आहे 14व्या नंबरचं रत्न अमृत निघालं अमृत निघाल्यानंतर दानवांनाही आनंद झाला आणि देवांनाही आनंद झाला आणि मग दानव म्हणायचे आम्हाला द्या देव म्हणायचे आम्हाला द्या असं करता 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 छलकपट केलं इंद्रानं छलकपट केल्यानंतर तो अमृताचा कुंभ घेतला त्याला घट म्हणतात किंवा कुंभ म्हणतात तो घेतला आणि पळायला लागला कारण का दानवांकडे ते जायला नको आणि इंद्र घेऊन त्या ठिकाणी थेट स्वर्गाला गेला महाराज आणि तिकडे गेल्यानंतर दानवांना काही अमृत मिळालं नाही पण तुकाराम महाराज म्हणतात अमृतापेक्षाही नामगोडे याचं कारण आम्ही त्याच ठिकाणावरून या ठिकाणी तुम्हाला सांगायला आलोय की अमृतापेक्षाही नामगोडे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावेवर आम्ही वैकुंठातून हेच सांगण्यासाठी आलो की नाम हे गोड आहे महाराज इतकं पवित्र आणि गोड आहे महाराज लय गोड आहे काय सांगायची नामाची ताकद महाराज तर तो कोबरा देहू मध्ये असताना बारीक आहे नाही का आता ए बारीक पोराओ त्यांना शांत बसवा नामाची ताकद काशीमध्ये एक विद्वान ब्राह्मण राहत होते त्यांच्या गुरूंना त्यांनी एक दिवस प्रश्न केला गुरु महाराज मला आत्मज्ञानाची अनुभूती पाहिजे आतापर्यंत मी जप जाप्य तप तीर्थाटन सगळं केलंय वाणीचं देखील तप आहे चित्त शुद्ध आहे पण मला आत्मज्ञानाची अनुभूती आलेली नाही तुम्ही मला आत्मज्ञानाची अनुभूती द्यावी गुरु महाराज म्हटले हे ब्राह्मण काका आत्मज्ञानाची अनुभूती तुम्हाला इथं मिळणार नाही काशीत मिळणार नाही म्हणे मथुरेला तिथे नाही गोकुळ वृंदावन तिथे नाही हिमालयात तिथे देखील तुम्हाला आत्मज्ञानाची अनुभूती तुम्ही माझ्याकडे तर ती सामर्थ्यच नाही मग काय करायला पाहिजे मला तर आत्मज्ञानाची अनुभूती यायलाच पाहिजे याच्यासाठी काय करावं काशीच्या पंडितांनी सांगितलं ब्राह्मण काका या भरतखंडामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे त्या महाराष्ट्रामध्ये पुणे नावाचा जिल्हा आहे आणि पुण्या जिल्ह्यामध्ये देहू नावाचं गाव आहे तेथे अतिशय महान विभूती संत तुकाराम महाराज कोणतरी व्यक्ती राहतात तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला आत्मज्ञानाची अनुभूती मिळेल ते ब्राह्मण काकांनी गुरु आज्ञा घेतली ठीक आहे महाराज पायी मजल दर मजल करत 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 पूर्वीचं नंदीग्राम हल्लीचं नांदेड तिथपर्यंत आले तिथून बीड मार्गे आळंदीला आले
अलंकापुरी नगरामध्ये येऊन ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. आळंदीकरांना विचारलं, अहो देहू गाव कुठं आहे? कोण आहात तुम्ही? मी काशीचा विद्वान ब्राह्मण आहे. देहूला काय काम पडलं? मला तुकाराम महाराजांना भेटायचं, पण काम सांगा. मी तुम्हाला सांगू शकत नाही, गुरूंची आज्ञा मोडू शकत नाही. मला फक्त देहू गाव कुठे आहे पत्ता सांगा. आळंदीकरांनी सांगितलं, जावा असं जावा, पश्चिमेच्या दिशेने जावा, देहू गाव आहे. आले महाराज पायी मजल दर मजल करत करत. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, गावाला तटबंदी असायच्या, दगडाच्या तटबंदी असायच्या आणि त्याच्यावरती द्वारपाळ असायचे, रक्षक. आले आता नवीन सदग्रस्त दिसतात गावामध्ये, कसं येऊन द्यायचं म्हणून त्या रक्षकांनी अडवलं. कोण तुम्ही? मी काशीचा ब्राह्मण आहे. काय काम पडलं? मला तुकाराम महाराजांना भेटायचंय. ते हसायला लागले. महाराज तर तुमचं काम तर सांगा. नाही, मला तुकाराम महाराजांना भेटायचंय. त्यांच्याकडे गेल्यानंतर माझं काम मी त्यांना सांगू शकेल, तुम्हाला सांगू शकत नाही. द्वारपाळाने आतमध्ये सोडलं, कारण तुकाराम महाराजांचं नाव सांगितलेलं. आतमध्ये आले. आल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिराजवळ 5-25 जण वारकरी असे बसलेले होते. अहो तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे? ते म्हणे, कोण तुम्ही? मी असं अमुक अमुक तमुक तमुक, मला तुकाराम महाराजांना भेटायचं आहे. तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे असं म्हटल्याबरोबर ती गालात हसायला लागली. काय ब्राह्मण काका तुम्ही येडे का खुळे? कुठं तुकाराम महाराजांचं घर? होतं नव्हतं सर्व दुष्काळामध्ये वाटून दिलं. सगळं काही वाटोळं झालेलं आहे. आता झोपडं टाकून इंद्रायणीच्या तीराला राहतंय, त्या झोपड्याकडे जावा, तुकाराम महाराज भेटतील. आले महाराज झोपडीजवळ. दुपारची 12 वाजेची वेळ होती. आवाज दिला, घरामध्ये कुणी आहे का? आवाज काय आला नाही. जिजामाऊलींनी अनोळखी आवाज ऐकल्याबरोबर जिजामाऊली झोपडीतून बाहेर आल्या. कोण तुम्ही? मी काशीचा विद्वान ब्राह्मण. काय काम पडलं? मला तुकाराम महाराजांना भेटायचंय. महाराज कृपा करून तुकोबारा या ठिकाणी नाही, सकाळीच भजन करण्यासाठी भामचंद्र डोंगरावरती गेलेले आहेत. ते येईपर्यंत तुम्ही थांबा. असं जिजामाऊलीचं ब्राह्मण काकांचं संभाषण चालू होतं. तेवढ्यात तुकाराम महाराज पायी चालत चालत आले. दुपारची 12ची मध्यान्हाची वेळ, उन्हाचा तडाखा पडलेला आणि हे बोलणं चालूच होतं. तुकाराम महाराजांनी पाहिजे जय हरी माऊली यांनी जय हरी घातला. कोण तुम्ही? मी काशीचा विद्वान ब्राह्मण. बरं ठीक आहे, हातपाय धुवून घ्या. तुम्ही लांबून पायी चालत, त्या काळात गाड्या नव्हत्या ना, तुकाराम महाराजांना माहीतच होतं. तुम्ही लांबून पायी चालत आलेला, हातपाय धुवून द्या. दुपारी सूर्य माथ्यावर आलेला आहे, निहारीच्या वेळ झालेली, आपण 2-2 घास जेवूयात म्हणून जिजामाऊलीला सांगितलं. आवले घरामध्ये जाऊन 2 ज्वारीच्या भाकरी टाक, पिठला आठव आणि आम्हाला दोघांना जेवायला वाढ. जिजामाऊली गेल्यास छानसा स्वयंपाक बनवला. महाराज आता झोपडीमध्ये काय आलं महाराज, कितीतरी दिवसांपूर्वी सारवलेली चुलीमध्ये निखारे तसेच पडलेले, झोपडी गळकीच. महाराज पाऊस आला तरी पदापदा गळायची. तरी जिजामाऊलीनं आता पती आज्ञा आहे, पतिव्रताचं भ्रतार प्रमाण, पतीची आज्ञा कशी मुरून चालली म्हणून जिजामाऊलीनं गाय 2 भाकरी बनवल्या, पिठलं आठवलं, जेवणाची ताटं. आता त्या काळामध्ये जेवण हे केळीच्या पानावरती असायचं. महाराज बसायला टाकले. तुकाराम महाराज घरात आले, त्यांना बसण्यासाठी एक आसन, आलेल्या अतिथीला बसण्यासाठी एक आसन. जिजामाऊलींनी दोघांना जेवण वाढलं. दोघंही जेवण करून तृप्त झाले, ढेकर दिला. तरी तुकाराम महाराजांनी विचारत नाही की ब्राह्मण बुवा तुम्ही कशासाठी आलेला आहात. याला प्रश्न पडला. इतक्या लांबून पायी मजल दर मजलत करत आलेलो आहे, कितीतरी महिने झालेलो, कशासाठी आलो तुकाराम महाराज काय विचारत नाही. हे बघा ब्राह्मण काका, आता जेवण झालं, थोडीशी विश्रांती करा, मग त्यानंतर तुमचा काय प्रश्न असेल बघू. असं म्हणून तुकोबारायांनी स्वतःला झोपण्यासाठी त्याच झोपडीच्या एका कोपऱ्यामध्ये स्वतःला चवाला टाकलं. आलेल्या अतिथीला विश्रांती करण्यासाठी घुंगडी टाकली आणि दोघांनी अंग टाकलं. हे ब्राह्मण काका मनामध्ये विचार करत होते, इतक्या दुरून आलो तरी तुकोबारायांना आपलं काही घेणं देणं कसं नाही, आपल्याला का विचारत नाही की तुम्ही आलेला कशासाठी आलेला आहात. झोपले महाराज. काही वेळ झाला, जवळजवळ 1 तासाचा कालावधी झालेला असावा. तुकोबारायांना गाढ झोप लागलेली आणि ब्राह्मण काकांच्या मनामध्ये विचारचक्र चालू झालेलं. आणि 1 तासाच्या कालावधी नंतर लाखो वारकऱ्यांचा पायदिंडी सोहळा विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पंढरपूरच्या दिशेने चाललेला असावा, असा आवाज ब्राह्मण बुवांच्या कानावर पडला. चढ दिशी ब्राह्मण काका उठून झोपडीच्या बाहेर आले. पाहतो तो जिकडे तिकडं काहीच नाही, आवाज देखील बंद झाला. ब्राह्मण काकांना म्हटलं असं का होतंय, दचकले.
परत जाऊन झोपले. त्यांना वाटलं आपल्याला काहीतरी जाणवलं असेल म्हणून परत जाऊन झोपले. आणि परत जवळजवळ अर्धा ते पाऊण तासानंतर पुन्हा एकदा, आता मगाशी आलेल्या आवाजापेक्षा आत्ताचा आवाज मोठा होता. कितीतरी लाखो वारकऱ्यांचा पायदिंडी सोहळा रामकृष्ण हरिनामाच्या गजरामध्ये पंढरपूरच्या दिशेने चाललेला असावा असा पुन्हा एकदा आवाज ब्राह्मण काकांच्या कानावर आला. आणि त्यांनी चढ दिशी उशीवरून आपलं डोकं उचललं आणि ज्या कोपऱ्याकडे तुकाराम महाराज झोपलेले होते तिकडे डोकावून पाहिलं तर काय आश्चर्य महाराज. तुकोबारायांच्या अंगावर जेवढे केस होते त्या प्रत्येक केसातून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जयघोष चालू होता महाराज. नामधारकाची ताकद. आता काय विचारणार महाराज. चढ गठुडं बगलीमध्ये घातलं पळ काढलं काशीला डायरेक्ट. गुरुने विचारलं ब्राह्मण देवता आत्मज्ञानाची अनुभूती मिळाली का? म्हणे अहो गुरु महाराज ज्यांचं अख्खं शरीर रामकृष्ण हरिनामाचा गजर करत आहे त्यांच्याकडून आणखी दुसरी काय आत्मज्ञानाची अनुभूती पाहिजे. ही नामधारकाची ताकद. एका साधकानं तुकाराम महाराजांना प्रश्न केला का हो तुकाराम महाराज, जी अनुभूती तुम्हाला आली, तुमचं अख्खं शरीर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये गुंग झालेलं आहे, नामाचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे, पण तेच फळ आम्हाला मिळावं, पण फळ नेमकं काय? अभंगाचं पहिलं. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, हो मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, 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 हो मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसे साक्षात बहुता, ऐसे साक्षात बहुताची, ऐसे साक्षात बहुताची, वैष्णवाचा बाल करा, वैष्णवाचा बाल करा, वैष्णवाचा बाल करा, वैष्णवाचा बाल करा. ऐसे साक्षात बहुवाची, ऐसे साक्षात बहुवाची, ऐसे साक्षात बहुताची, वैष्णवाचा बाल करा, हे वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा. तुकोबाराया नामचिंतनाच्या जोरावर तुमचं शरीर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतंय, पण आम्ही कमीत कमी मुखात जर घेतलं तर फल काय? तर तुकाराम महाराज म्हटले मेल्यानंतर नाही सांगत, पण जिवंतपणी मुखी नाम हाती मोक्ष. जो जिवंतपणी मुखानं नाम घेतो त्याला जिवंतपणीच मोक्ष आहे. मेल्यानंतर मिळेल का नाही तुकाराम महाराज म्हणतात मला माहित नाही, पण जिवंतपणी जर घेत असाल, जवळ हे सकळ सिद्ध आहे तोपर्यंत जर घेत असाल तर जिवंतपणी मोक्ष आहे. आणि आईशी साक्ष बहुतांची, ही साक्ष आहे बहुतांची. 18 साक्षी शाही विवादत, चौघांचे निमते घेईन भाग. 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र वर हात करून सांगतात
तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असाल तर तुम्हाला मोक्ष हा ठरलेलाच आहे, पण तुम्ही कसं करता याच्यावर अवलंबून आहे. आता तुकोबरांचं काय, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे किंवा अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्ने. तुकाराम महाराज जागेपणात आणि स्वप्नावस्थेस तो सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं. आता हे बघा, चिंतन करणं वेगळं, जप करणं वेगळं. मुखानं जर घेत असाल तर त्याचा जप होतो, आणि कंठात जर नाम धारण करत असाल तर त्याचं चिंतन होतं. मुखानं माळ हातामध्ये घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणणं त्याला जप म्हणायचं, पण कंठामध्ये जर नाम धारण केलं असेल तर त्याला चिंतन म्हणायचं. आणि त्याचं फल काय, चिंतने चिंतने तद्रूपता. तद्रूप या शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्म्याशी समरूप होणं, ऐक्य साधणं म्हणजे तद्रूपता. आणि ती तद्रूपता कधी येते तर नामचिंतनाच्या जोरानं किंवा बळानं. म्हणून नाम अतिशय महत्वाचं आहे. ऐशी साक्ष बहुतांची, म्हणून नाम घ्या. तुकोबाराई वैकुंठाला जाण्याच्या अगोदर देखील देहूकरांना फार विनंती केली. हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. हाका मारून सांगितलं तुम्ही राम नाम घेतल्याशिवाय राहू नका. आता तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही घेतो का नाही, हा वैज्ञानिक दृष्टीनं पडणारा प्रश्न. किती नाम घेतो? तुकाराम महाराजांचे जरी आपल्याला तुकाराम महाराजांनी इतकं जमत नसलं, कमीत कमी आपली या जन्म मरणाच्या नौकेतून सुटका होण्यापुरतं का होत नाही, तेवढं तरी आपण नामचिंतन करणं. परमार्थ परमार्थ म्हणजे वेगळं काही नाही महाराज. हे आमच्या सारख्याने काय इतकं लोकांना वेड करून सोडलंय. लोकांना हे झालंय कानवडे बुवाचा ऐकावा का, उद्या दुसऱ्या दिवशी वाकळे महाराजाचा ऐकावा, पहिल्या तिसऱ्या दिवशी भोत महाराजाचा ऐकावा, नेमकं ऐकावा कुणाचा. परमार्थ परमार्थ वेगळं काही नाही. फार सोपं आहे महाराज, फार सोपं आहे. तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये ज्या ठिकाणी असाल, ज्या प्रसंगामध्ये असाल, त्याच ठिकाणी तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं का परमार्थ, नामचिंतन केलं की परमार्थ घडतो. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय. सोपं आहे महाराज. परमार्थ शब्दाचा अर्थ परम असा अर्थ लावताच येणार नाही कोणाला. स्वतः संतांना देखील परमार्थ शब्दाची व्याप्ती स्पष्ट करता आलेली नाही. म्हणून इतका सहज आणि सोपा परमार्थ तुकोबाराने आपल्या समोर कलियुगात साधने सोपे वर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. किंवा तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्य. साधन सोपं आहे, सुलभ आहे, गोमट आहे, पण पूर्वपुण्याशिवाय नाही. हे बघा, जवळजवळ 10 वर्षापूर्वी मी 10 वर्षापूर्वी कीर्तनकर झालो. 5 वर्षापूर्वीपासून मला असं वाटायचं की गावानं मला संधी द्यावी, पण 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्वपुण्य उदयाला आलं महाराज. म्हणून व्यासपीठावरती उभं राहील. पूर्वपुण्याशिवाय काहीच घडत नाही महाराज. सत्कर्म असेल किंवा दुष्कर्म असेल, पूर्वपुण्याशिवाय तुमच्या प्रारब्धात जे आहे ते घडणार म्हणजे घडणार. तिथं आपल्याला कोणी सोडू शकत नाही महाराज. हे इथं आलो हे माझं खरंच पुण्य आहे. पुण्य फळले बहुत दिवसा, फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा,
पुण्य फळले बहुत दिवस भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो पावलो पावलो. पुण्य उदयाला आल्याशिवाय काहीच घडत नाही. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्यात पाहिजे ना, भाग्य उदयाचा ठसा आणि झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पण संतांच्या चरणावर लोटांगण घालणं, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेणं ही आपल्या प्रत्येक मनुष्य जीवाची काय प्रत्येकाची आहे महाराज. गेलं पाहिजे आपण तिथपर्यंत आपण गेलंच पाहिजे. आम्ही लहान होतो, मला वाटतं 5वी 6वी ला असतानापासून मला हा सप्ताह आठवतो. दिवसेंदिवस किती प्रगती झाली बघा. जवळजवळ 25 वर्षापूर्वी मी 5वी 6वी ला असताना याच ठिकाणी या बाजूला पण आपण सोसायटीच्या वट्ट्यावरती कीर्तन, तिथे आपलं कीर्तनाचं व्यासपीठ असायचं आणि तिथं असल्यापासून हा सप्ताह मला आठवतो. पण त्यावेळेस आपलं बरेच जण लय आघाव महाराज आघाव, तुम्ही लहाने महाराज बडबड करीन म्हणून खाली बसवायचे, टाळच गळ्यातून काढून घ्यायचे. मला आनंद होतो. मी काय तुम्हाला बोललेलो नाही, त्यामुळे तुम्ही उद्या तुमच्या बरोबर येताना अजून 10 मुलं घेऊन या महाराज. दिव्यानं दिवा लावला पाहिजे महाराज. विजवायचं कशाला? उमलणारी कळी उमलायच्या अगोदर तुम्ही तोडून घेतलं तर फुल फुलणार कसं हे समजलं पाहिजे ना महाराज. पण त्याचा आम्ही डगमगलो नाही महाराज. गुरुवर्य वैकुंठवासी पंढरीनाथ सभाजी कासार आमची मामाश्री रामनाथ मामांना माहिती, सर्व ज्येष्ठ वर्गीय संपत मामा आहेत, आपण सर्वजण आप्पा आहे, सर्वांना माहिती. त्यांच्यासोबत यायचो. शाळेत जर जायचो ना ज्ञानेश्वर महाराज 8 दिवस आम्ही शाळाच बुडवायचो. दुपारचं नियमाचं भजन हरिपाठ कीर्तन इथंच असायचो आणि शाळेतून वही दिलेली असायची. काय त्याच्यावर गैरहजेरीचं कारण आमचं सप्ताह 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 8 दिवस तेच नुसतं लिहिलेलं असायचं महाराज. पण त्याचं फळ आहे महाराज. तुम्ही आमच्या गळ्यातली टाळं त्यावेळेस काढून घेतली म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहे. हेच फळ आहे, दुसरं काय? हेच फळ आहे, दुसरं काय सांगायचं तुम्हाला? बरोबर की नाही? या अभंगाकडे काय करा तुम्ही, नाम घ्या. नामधारकाची ताकद आहे. काय? मुखी नाम हाती मोक्ष. म्हणून नाम घेत चला. अरे ही नामाची जी ताकद आहे ती तुकाराम महाराजांनी, बरं तुकाराम महाराजच नाही महाराज, सगळे 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 संतांनी सांगितलंय. वेदांनी शास्त्रांनी पुराणांनी साधू संतांनी ग्रंथांनी सर्वांनी सांगितलं की कलियुगामध्ये नामच श्रेष्ठ आहे. नामापेक्षा इतर जर साधनं करायला गेली तर मग ती फार कठीण आहे. पण प्रापंचिकासाठी मात्र नाम महत्वाचं आहे. नाम संकीर्तन साधन पायी सोपे. काय होतंय जळतील पापी जन्मांतरी, जळतील पापी जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे पापे जन्मांतरीची. जन्म एका जन्माची नाही, जन्मोजन्मांतराची पाप. तुम्हाला सोपं उदाहरण माहिती जाणार नाही, फक्त सांगतो. वाढल्या कोळीसारखा महापापी महाघातकी महादुराचारी कुणीच नव्हता. शेवटी काय झालं? केले रामायण राम ऋषी पदापर्यंत जाऊन पोचले. फक्त राम नामाची ताकद, राम नामाची ताकद महाराज. एवढं तर नाम विठोबाचे अजिबती जळती पापाचे, अजिबती जळती पापा. नाम विठोबाचे, नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत
पर्वत जळते पापाचे वाल्या कोळी महाहत्यारी वाल्या कोळी महाहत्यारी नाम तारिला 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 निर्धारी घेता नाम नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पापाचे विठोबाच्या नामचिंतन पर्वत पापाचे जळतात. यात नवल काय महाराज. महार समाजामध्ये एक संत होऊन गेले महाराज चोखोबार आहे. मंगळवेढ्याला गावाभोवती कुस म्हणजेच तटबंदी. मंगळवेढ्याभोवती कुस बांधायचं. सडलन मंगळवेढच्या पाटलाने निरोप धाडला म्हणे पंढरपुरामध्ये आपल्याच समाजातील पांडुरंग परमात्म्याचा लाडका सेवक भक्त राहतोय, त्याचं नाव चोखामेळा, त्यांना घेऊन या महाराज. गेले महाराज. बरेच दिवस त्या ठिकाणी भिंत बांधायचं काम चालू होतं, पण पावसाळ्यामध्ये बांधकाम ओलं असल्यामुळं ती भिंत कोसळली आणि कोसळल्यानंतर मंगळवेढ्यातील बरीचशी माणसं मृत्युमुखी पडली. आणि ही बातमी त्याच्यामध्ये चोखोबाराय देखील होते. विटेवर उभे असणारे जगाचे मालक पांडुरंग परमात्म्याला बातमी समजली की आपला लाडका भक्त आता या जगात राहिलेला नाही, तो मरण पावला. नामदेवरायांना बोलवलं, नामदेवा मंगळवेढ्याला ताबडतोब जायचं आहे. माझा लाडका परमभक्त चोखामेळा मरण पावलाय, त्याचा देह घेऊन या ठिकाणी यायचं. नामदेवराय गेले महाराज. गावामध्ये भटकंती मारले. जिकडं तिकडं पाहता मातीचे ढिगारे दिसले, भरपूर माणसं मेलेली दिसली. नामदेवराय पुन्हा पांडुरंगाच्या रावळामध्ये आले. पांडुरंगा, अरे चोखोबरांचा देह ओळखायचा कसा? कारण इतकी माणसं मातीच्या ढिगाऱ्याकडे अडकून पडलेली आहेत, मेलेली आहेत, गाडून गेलेली आहेत. अरे देह नाही, हाड 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 चिरेबंदी झालेली, हाड हाड झालेली आहे त्यांची. चोखोबरांचा नेमका देह कसा ओळखायचा? पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा अरे येडा की खुळा, परत जावा मंगळवेढ्याला, प्रत्येक हाड उचलायचं, कानाला लावायचं. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असं नाम ऐकू येतंय ते हाड चोखोबरांचं. सर्व हाडं गोळा करून माझ्याकडे आणायची. नामदेवराय परत गेले. सर्व हाडं एका टोपलीमध्ये गोळा केली. पांडुरंगाच्या रावळामध्ये आले. स्वतः पांडुरंग परमात्म्यानं स्वतःच्या अंगावरील भरजरी पितांबर पुढे केला आणि पितांबराच्या ओटीमध्ये चोखोबराची हाडं घेतली. विटेवरून खाली उतरले जगाचे मालक आणि स्वतः पंढरपूरच्या महाद्वारामध्ये स्वतः पांडुरंग परमात्म्यानं चोखोबरायाला समाधी दिली. ही नामधारकाची ताकद आहे. म्हणून तुम्ही नाम घ्या, हातामध्ये मोक्ष येतो. मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांची. मग तुम्हालाही मोक्ष हवा की नको? नको? जाऊ दे मा, नको पाहिजे असेल तर नामचिंतन करा. विठोबा रखोमा हरी जय जय विठोबा रखोमा 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 रखोमा. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखोमाई जय जय विठोबा रखोमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरे जय जय जय
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई अरे जय जय राम जय जय राम जय जय विठोबा जय 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 हरी जय पुंडलिक विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय रखुमाई जय जय हरि जय 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 भवार कुमाई जय जय भवार कुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि भवार कुमाई विठोबार भवार कुमाई जय जय भवार कुमाई विठोबार कुमाई भवार कुमाई विठोबार कुमाई भवार ठीक आहे नामचिंतन घेऊ माल कुणाचा आहे अभंगाचं दुसरं चरण वैष्णवांचा माल खरा हा वैष्णवांचा माल खरा वैष्णवाचा मालक करा वैष्णवाचा मालक खरा वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा वैष्णवाचा मालक खरा खरा वैष्णवाचा मालक खरा तुर तुरा वस्तुसी तुर तुरा वस्तुसी वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुची हो तुर तुरा वस्तुची वैष्णवाचा मालक हो वैष्णवाचा मालक खरा नाम घेणं हा वैष्णवांचा हक्क आहे. वैष्णव कुणाला म्हणायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे महाराज कलियुगामध्ये. नेमकं वैष्णव कुणाला म्हणावं, कुणाला म्हणायचं वैष्णव? आपण कुणाला म्हणतो वैष्णव म्हणजेच विष्णूचे परमभक्त, त्यांना म्हणायचं वैष्णव. वैष्णव म्हणजेच वारकरी. आपण कुणाला म्हणतो ज्यानं कानवडे महाराजांसारखा ड्रेस परिधान केलेला आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत, कपाळाला आबिरबुक्याचा चंदनाचा टिळा लावलेला आहे, असा जो आपल्याला दिसतो आपण त्याला काय म्हणतो वैष्णव. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अशा बाह्य लक्षणाच्या दिसणाऱ्या माणसाला वैष्णव म्हणत नाही. टिळे टोपी माळ आहे तो देवाचे गबाळ, आम्ही यांना देवाचं गबाळ म्हणतो. मग कुणाला म्हणायचं वैष्णव? बाह्य लक्षणानं आम्ही यांना वैष्णव म्हणत नाही. कारण असा जर एखादा वैष्णव पायदिंडी सोहळ्यामध्ये आला तर कदाचित चोरी करू शकतो. कशाची असेल ती, म्हणजे बाह्य लक्षणाचा असणारा चोरही असू शकतो. म्हणून बाह्य लक्षणाच्या माणसाला आम्ही वैष्णव म्हणत नाही, वारकरी म्हणत नाही. मग आंतरलक्षण सांगा. वैष्णव म्हणो जया, वैष्णव मनो दया वैष्णव मनो जया वैष्णव मनोदया अवघी देवावरी माया 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 वैष्णव मनो दया वैष्णव मनो दया अवघी
त्यांना वैष्णव म्हणतो. अवघी देवावरी माया ज्यांची स्वतःची सर्व माया देवावर घातलेली. आमची देवावर कमी आणि प्रपंचावर जास्त आहे महाराज. म्हणून आम्हाला दिंडीत गेलं तरी प्रपंचाची आठवण होते. उसाला पाणी भरलं असेल का नसेल, कांद्याच्या एवढ्या गोण्या भरल्या, पट्ट्या मिळाल्या असतील का नसेल, किती भाव मिळालेला असेल, सुनबाई डिलेवरीला आली होती, दवाखान्यात नीट झाला असेल का नसेल, आणि देव कुठे आहे, चाललाय वारीत, पण माया सगळी घरी आहे. ऐका, घरी राहून जर वारकऱ्याची ज्याला चिंता वाटते त्याला म्हणायचं वैष्णव. पण वारीत राहून वारकऱ्याचं सोंग असणारा आणणारा जो आहे, पण त्याची सर्वस्वी माया घराकडे असेल प्रपंचावर, तर त्याला वारकरी म्हणायचं नाही. देहानं जरी वारीमध्ये आलेला असेल पण चित्त मात्र माघारे, त्याला वैष्णव वारकरी म्हणायचं नाही. पण घरी बसलेले काय म्हणतात, आज माऊलीचा सोहळा सासवडमधून निघालेला असेल, पुणे ते सासवड चालत असताना वारकऱ्यांना भरपूर त्रास झालेला असेल, दिवे घाटामध्ये भरपूर पाऊस असतो, रस्ता अरुंद असतो, त्यामुळे वारकऱ्यांची फार हाल झालेली असेल. रात्री किती वाजता पोचलेत, बऱ्याच दिंड्यांना जेवण मिळालं नसेल. कोण म्हणतंय, घरचे. वाल्ह्यात गेलेला आहे मुक्काम, आता विंचवाच्या माळाजवळ आपल्या पायदिंडी सोहळा मुक्कामाला असतील. तरडगावला गेल्यात, वेळापुरात गेल्यात, माऊलीचं रिंगण झालेलं असेल, वाखरीमध्ये आला सोहळा, वाखरीतनं पुढं पंढरपुरात दाखल झाला. वाखरीमध्ये आल्यानंतर सर्व संतांची मांदी आली, सर्व संतांच्या पालख्या एकमेकांना भेट देत असतील, सर्वांच्या पादुका एकमेकांच्या पादुकांना स्पर्श होत असतील. हे चिंतन कोण करत आहे, घरी बसलेला, देहानं घरी बसलेला आहे, पण मन मात्र वारीमध्ये, त्याला म्हणायचं वैष्णव. पण देहानं वारीत येईन, मन घरी येते, त्याला वैष्णव म्हणायचं नाही. वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया. आम्ही त्यांना वैष्णव म्हणतो ज्यांची सर्वस्वी माया देवावर जडलेली आहे म्हणून. आणि हा नाम रूपी जो माल आहे तो खरा वैष्णवांचा आहे. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. कुठं मिळेल हा नामरूपी माल, नेमका कुठं मिळेल, तर तो तुम्हाला पंढरपुरात मिळेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला दुकान थाटावं लागेल. पंढरीच्या पेठे मांडी आले पाल, तुम्हाला पाल ठोकून पंढरपुरामध्ये राहावं लागेल. स्वतः संत तुम्हाला नामरूपी मालाचा प्रसाद देतात. पण हे कुठं घडतं, जर तुम्ही वारीमध्ये आलात तर. जर वारीमध्ये नाही आलात तर मग नाही मिळत. चालू वर्षी आपण सर्व ग्रामस्थांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी निर्णय घेतला की काय निर्णय घेतला की कीर्तनकार हा वारकरी असावा. छान निर्णय आहे महाराज. कीर्तनकार हा वारी करणारच पाहिजे महाराज. कारण वारी इतकं ज्ञान त्याच्याकडे नसतं. तो कोबराय वाऱ्या करायचे म्हणूनच कीर्तनकार झाले. आता अलीकडे जो आपण मोबाईलला पाहून, मी कोणाची टीका करत नाही, स्पष्ट बोलतो, मी कोणावरती शिंतोड देखील उठवत नाही. पण बघा, युट्यूबला बघून आपण जे कीर्तनकार निवडतो महाराज, त्यांचा आहे धंदा. मुळात आपल्या महाराष्ट्रामध्ये 4च परंपरा आहे. पहिली आहे वास्कर फड परंपरा, दुसरी आहे टेंबूकर फड परंपरा, तिसरी आहे आजरेकर फड परंपरा, आणि 4 नंबरला आहे देवकर फड परंपरा. आणि या 4ही परंपरेचे कीर्तन केलेला महाराज आहे मी काही लुंगा सुंगा कीर्तनकार नाही. आणि आता 5वी वर्गवारी करावी लागेल, व्यावसायिक फड परंपरा. आणि या व्यावसायिक फड परंपरेनंच आमच्या वारकरी संप्रदायाचं कीर्तन परंपरेचं खरं वाटोळं केलंय महाराज. सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची 100 वर्षापूर्वी जी स्थापना आळंदीमध्ये केली, त्यावेळेस उद्देश वेगळा होता की ग्रामीण भागातील अडाणी असणारा तळागाळातील समाज, त्याला साधू संतांचं वाङ्मय कळावं या दृष्टिकोनातून आणि चांगला सुसंस्कारित समाज घडावा या दृष्टिकोनातून वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये त्यावेळेस ओपनिंग केली. आता तिथं शिकतात आणि इकडं 50,000 रुपये सुपारी घेतात महाराज. आणि स्वतः सद्गुरू जोग महाराजांनी संपूर्ण स्वतःचं आयुष्य संप्रदायासाठी वेचलं महाराज. आणि लई मोबाईलला सोशल मीडियाला कीर्तन करायला म्हणजे लई शहाणा असतो असं कोणी सांगितलं महाराज. लई तो 35-40 लाखाच्या गाडीत बसून आला आणि फार ज्ञानाच्या गोष्टी केल्या. काय फायद्याचं त्याचं ज्ञान. जुनी लोक म्हणायची आड्यातच नाही तर पोहरात येईल कुठून. आडच मोकळं आहे तर पोहरात येईल कुठून महाराज. एक तर मुळात राऊत बाबा नेहमी सांगतात, एक तर पैशासाठी कीर्तन नाही,
आणि जो पैसे घेऊन कीर्तन करतो, तो मला कीर्तन सांगतो, त्याचं ऐकूच नाही महाराज, त्याचं खरंच ऐकू नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे, भाड काही धन चांडाळ तो, भाड खाई धन चांडाळ तो, फार काही धन चांडाळ तो, फार काही धन चांडाळ तो. कन्या गो करी हरी कथेचा विकरा, भाड खाई धन चांडाळ तो, भाड खाई धन चांडाळ तो. हरिकथेचा विकरा, भाड खाई धन चांडाळ तो, फार काही तरी चांडाळ तो. कन्या गो करी हरे कथेचा विकरा. कथा हा स्त्रीवाचिक शब्द आहे. कथा ही भगवंताची आई आहे, माय आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात कन्या गो, गो म्हणजे गाय, गो करी हरी कथेचा विकरा. जो आपल्या जन्म कथेची विक्री करतो, तो भाड खाऊ, पण नुसता भाड खाऊ नाही म्हटले, चांडाळ तो. गाथावाचक मंडळी, पारायण मंडळी, तुम्ही बघा हे प्रमाण येत आहे की नाही गाथ्यात बघा. कन्या गो करी हरी कथेचा विकरा, भाड खाई, आपल्याकडे भाड खाऊ, धन चांडाळ तो. तो तर नरकाला जातो, पण ऐकणारे सर्व श्रोत्यांना घेऊन नरकाला जातो महाराज. तुम्ही ठरवा मग आपल्याला सुटका करायची का त्याच्याबरोबर नरकाला जायचं. ठीक आहे, समाज तुम्हाला पैसे देतो, पण कसे घ्यावे त्याला पण तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराजांनी दान दक्षिणा देण्याबद्दल आणि घेण्याबद्दल कीर्तन करायला काही सुचवलेलं नाही. तुम्ही दान देऊ शकता आणि कीर्तन घेऊ शकता, पण जशी म्हशीच्या बाजारामध्ये दलाल शेतकऱ्याकडून म्हैस घेताना जशी घासाघीस करतात, तशी आपले बुवा लोक करतात. ज्ञानेश्वर महाराज 50 नाही नाही, मग 40ला नाही, 35ला नाही नाही, मग असं करा 25 वर घ्या, घासाघीस. कथा म्हणजे आपली आई आहे महाराज. कथा ही आपली आई आहे, कथेचा विक्रय करायचा नसतो. तर तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, काय तुका म्हणे देती घेती ती नरका जाती. दान दक्षिणा देणार. हल्ली काय आहे, परमार्थ महागलाय, महागाई वाढलेली, कीर्तनकार किती अंतरावरून येतो हे आपण स्वतः ठरवून घ्यायचं, समजून घ्यायचं. 500 किलोमीटरवरून तर येतच नाही, ते तर भाग्यच सोडा. 500 किलोमीटर, आपलं महाराष्ट्र आणि कर्नाटकची बाउंड्री सुद्धा 500 नाही, किती 100 किलोमीटरवरून आल्यानंतर किती तो मोठ्या गाडीत आला तर किती लिटर डिझेल जाईल त्याचा विचार करायचा. गाडीवर आलेला असेल तर किती पेट्रोल जाईल याचा विचार करायचा. मग त्याचा खर्च जाऊन थोडंफार शिल्लक राहील, एवढं दिलं तर काय वावगण. कीर्तनकारांना ते डोळे झाकून घ्यावं. जर खरोखर तुम्ही तुकाराम महाराजांचे अन्वयी असाल तर, नाही तर कीर्तनकारापेक्षा भंगार विकणारा कैक पट्टीनं सरसे महाराज. तो चोऱ्याही करत नाही, काहीच करत नाही, कैक पट्टीनं सरस. जुनी स्कूटर असती, फाट 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 किक मारली, अख्ख्या उन्हात तानात लोकांच्या घरचं भंगार गोळा करतो, पण कष्टानं पैसे कमवत. तुम्ही हसा, पण सत्य आहे महाराज. पण आमच्या सफेद कपड्यामध्ये जे बगळे आहेत, प्युअर नक्षलवादी आणि चोर आहे महाराज, चोर. आणि दिवसा ढावळ्या लुटायचं काम फक्त आमचंच. चोर तरी रात्री येतो महाराज. आणि असे कितीतरी जणांनी गावाच्या गावं लुटून नेली महाराज. आणि एकदा लुटून नेलं का परत त्या गावामध्ये तोंड दाखवत नाही तो कीर्तनकार. लोक बोलवतच नाही. 50,000ला ज्ञानेश्वर महाराज खिस्सा कापल्या, लोक काल आई घालायला बोलवतील का? आणि सत्य वस्तू आहे महाराज, तुम्ही विनोदावर अजिबात घेऊ नका. आम्ही महाराज मंडळींनी जेवढं वारकरी संप्रदायाचं वाटोळं केलं, तेवढं कोण्याही धर्मातील लोकांनी केलं. तुम्ही मुस्लिम समाजाचा विचार करा, मुस्लिम धर्माचा विचार करा, तुम्ही ख्रिश्चन धर्माचा विचार करा, तुम्ही बौद्ध धर्माचा विचार करा. हे कुठं प्रसिद्धी? मस्जिदमध्ये मुस्लिम माणूस जात असताना सुद्धा बघा, मस्जिदमध्ये मुस्लिम माणूस, त्या मस्जिदच्या बाहेर
हातपाय धुण्यासाठी देखील जागा असते, नळ काढलेले असतात, टाकी असते, ते धुवूनच मध्ये नमाज पडायला जायचं असतं महाराज. इतकी स्वच्छता ते ठेवतात. मग आता आम्ही कीर्तनाच्या नारदाला तर नारदाची गादी म्हणतात, इथं उभं राहून तुम्हाला सांगायचं एक आणि आम्ही वागायचं एक, ही कितपत पडतं महाराज. मी गावचं आहे म्हणून बोलतो असं नका समजू. मी माझी याच्यापेक्षा खडतर भाषा आहे महाराज. मी फक्त गावात आहे ना बोलायला घाबरतो महाराज, खरंच. कारण तुमच्यामध्ये शिकलोय आणि तुमच्या पुढं बोलायचं म्हटलं मला लाज वाटते खरं. पण गावचा एक अभिमान आहे. मलाही आनंद वाटला, चला बाबा 10 वर्षानंतर गावाने आपल्याला संधी दिलेली म्हणून काही गोष्टी बोलायला मी थोडस. म्हणून कीर्तन ही पैशावर नाही. पहिला मुद्दा, पैसे ठरून येत असेल तर त्याचं कीर्तनच ऐकू नका. ज्याला ऐकायचंय त्यांनी 500 रुपये रोज कमी टिकून घेतल्याशिवाय राहू नका. फुकट का ऐकायचं महाराज. तो 2च तास येतो, संतांचेच ग्रंथ वाचतो, त्यांचंच वाङ्मय वाचतो आणि त्याचेच पैसे घेतो महाराज. मग आपण घरी बसून वाचलं तर आपल्याला समजत नाही का महाराज. इतकी सुविधा झालेली आहे महाराज. नाही कितीतरी ग्रंथ आहे. तुम्हाला सोशल मीडियावर मोबाईलला सुद्धा ग्रंथ वाचायला, ज्ञानेश्वरी गाथा वगैरे जे वाङ्मय भागवत गीतेचे श्लोक वगैरे चढ तुम्हाला मोबाईलवरती ऐकायला मिळतात. त्याच्यासाठी कशाला पाहिजे आम्हीच. कीर्तन ही देवाची सेवा, एक कीर्तन ही देवाची सेवा. मी देवाची सेवा या भूमिकेतून कीर्तन करतो असं कीर्तनकाराचं मत असावं. आणि मी कीर्तनकाराच्या मुखातून देवाचं चरित्र ऐकतो असं श्रोते मंडळींचं मत असावं महाराज. आणि या भूमिकेतून श्रोते वर्गाने आणि कीर्तनकारांना ते वागावं महाराज. यात फक्त महाराष्ट्रामध्ये आता तथाकथित कीर्तनकारामध्ये 11च कीर्तनकार आहेत महाराज. रुपया देती नाही घेती नाही. राऊत बाबांचा विचार करायचा झाला तुम्हाला माहिती आहे, ते बुका सुद्धा कपाळाला लावून घेती नाही. हाराचा तर विषय लांबच. विठोबा रुक्माई तुम्ही तुमच्या जागेवर बसा, त्यांचं कीर्तन चालू महाराज, काहीच घेणं नाही. आणि काय तुम्ही कुणी महाराज बोलवा, कितीही लांबून बोलवा, पण 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये एका तरी वैराग्यवान अशा महात्म्याचं कीर्तन नाम सप्ताहामध्ये घ्या तर सप्ताहाचा सार झाला असं म्हणता येईल. वैराग्यवान, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेची नाही. ज्ञानोबरांची भाषा आहे. विरक्त असा एखादा महात्मा असेल त्याचं कीर्तन गावगाव झालंच पाहिजे, त्याच्याशिवाय नाम सप्ताहाला पूर्णत्वता नाही. या भंगाकडे वैष्णवांचा माल खरा, तुरा वस्तुशी. आणि कोणी या संत उदार उदार भरले अनंत भंडार, देती आली अशी दान. जो मागेल त्याला संत दान देतात महाराज. म्हणून नाम हा वैष्णवांचा खरा माल आहे आणि अविनाशी स्वरूपाचा आहे. त्याचा नाश होत नसतो महाराज, त्याचा नाश होत नाही. नाम हे खरं आहे, शाश्वत आहे. तिन्ही त्रिभुवनामध्ये नाम हे श्रेष्ठच आहे. म्हणून मुखी नाम हाती मोक्ष. मुखात जर तुम्ही नाम घेत असाल तर जिवंतपणे मोक्ष आहे. मोक्ष हा जिवंतपणे मिळतो आणि हा वैष्णवांचा मला आहे. आणि जो येतो जो देतो तुरा वस्तुशी, जो येईल जो मागेल त्यांना आम्ही देतो, तुकाराम महाराज म्हणतात. याच्यासाठी काही अट आहे का. आता प्रमाण देऊच नका, वेळ संपली. याच्यासाठी काय अट आहे का. 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलंय, नाम घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जायचं नाही. भस्मदंड न लगे काठी तीर्थाटी भ्रमणा. तुम्हाला भस्मदंड काठी हातामध्ये लागत नाही. कोण्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. वाराणसी, गया, काशी, मथुरा. आता हे आमच्या महाराज मंडळींनी सप्ते चालवली. इतक्या लांब लांब गावगावचे माणसं गोळा करायचे, ट्रॅव्हल्स गोळा करायचे, त्याच्यात भरायचे. मग 21,000 फी, 31,000, 51,000 फी. आणि मग काशीला जाऊन सप्ताह घालतो, इकडं सप्ताह घालतो. यमाच्या दरबारात जाऊन एकदा सप्ताह घाल ना, मग कळण कसं. अशी खोटी बसल तर खोटं देखील उठवायचं नाही महाराज. कशाला कोणी सांगितलं तुम्हाला, कोणी सांगितलं. हे प्युअर तुम्हाला भुलवायचे काम आहे महाराज. आणि तुम्ही मूर्ख प्युअर. तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवता, खिशे तुमचे कापून जाता आणि तरी तुम्ही महाराज लय भारी सप्ताह झाला. काय सप्ताह झाला महाराज. तुमचे पैसे किती गेले महाराज. हे आमचे धंदे हो. सत्य बोलावं इथं. सत्य बोला मुखे दुःखवी या निकांच्या. इथं सत्य बोलावं लागतं महाराज. तुकाराम महाराजांनी कुठेही जायला सांगितलं नाही. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल. ज्ञानोबाने सांगितलं हरिपठात काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष. कुठे जायचंय महाराज, काहीच करायचं नाही. तुम्ही बसल्या आहात त्या ठिकाणी नामचिंतन करू शकता. तुम्ही व्यवसायात असाल, व्यापारात असाल, उद्योगधंद्यात, नोकरीत, कुठेही असाल,
शेती कामगार असाल, माथाडी कामगार असाल, कुठेही असाल तिथं तुम्ही नाम घेऊ शकता. तुम्ही कुठल्या पदावर असाल तिथं देखील घेऊ शकता. गाव लेवल पासून तर पंतप्रधानापर्यंत तुम्ही कोणी असाल, पद कुठलंही ते जरी असलं तरी तिथं त्या ठिकाणी तुम्ही नामचिंतन घेऊ शकता. महाराज नामधारकाची एवढी मोठी ताकद आहे. राजाला देखील नामधारक सांगितलंय महाराज. राजा जरी असला तरी त्यानं नाम घेतलंच पाहिजे, तर त्याची सुटका आहे. मी राजाचा सेवक आहे, दास आहे, राजा आहे असं नाही चालणार. बघा पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडलेला असताना देहू गावातील जगद्गुरु तुकाराम महाराजांची कीर्त सर्वदूर पसरलेली होती. ही बातमी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली की तुकाराम महाराजांवर आता दिवाळखोरीची वेळ आलेली आहे, म्हणून तुम्ही काहीतरी करावं. प्रजेतील लोकांनी सांगितलं. म्हणून एक सोने हिरे माणिक मोतीने भरलेला एक सोन्याचा नजराणा घेऊन स्वतः छत्रपती शिवराय तुकाराम महाराजांकडे आले. तुकाराम महाराज, या रयतेमध्ये माझ्या राज्यामध्ये एखादा संत साधू महात्मा जर उपाशी पोटा बिना अन्ना पाण्याचा जर झोपत असेल तर राजाचं कर्तव्य त्याला काहीतरी द्यावं. महाराज, हा सोन्याचा नजराणा तुम्ही कृपा करून स्वीकारावा. तुकोबाराय म्हटले, राज, याला तुकाराम महाराज म्हणतात. जेव्हा होतं तेव्हा देखील आशा ठेवली नाही, आता देखील नाही. आता त्याची आशा नाही. राजा, हे तुम्ही माघारी घेऊन जावा. हे तुम्ही, कारण याची आम्हाला काय गरज आहे. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खट, याची गरज काय. पण जाताना स्वतः तुकोबारायांनी छत्रपती शिवरायांना मोलाचा उपदेश केला. तुकाराम महाराजांनी राजा, एक काम करा, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्तधन ते मज मृत्तिके समान. राजा, तुम्ही पण एक काम करा, तुमच्या पायाला हात जोडून विनंती आहे, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्हाला देखील सुटका व्हावी असं जर वाटत असेल तर विठ्ठल विठ्ठल मुखामध्ये नामचिंतन करा. राजाला देखील नाम घेण्याचा अधिकार आहे, तर त्याची सुटका अन्यथा नाही. हा माल वैष्णवांचा आहे. भस्मदंड न लगे काठी, तीर्थाटी भ्रमण. ठीक आहे महाराज, यानं हे सर्व काही लागत नाही. आम्हाला कळालं, समजलं, आम्ही आता सावध झालेलो आहोत. पण या साधनाच्या द्वारा, या म्हणजे कोणत्या, नामचिंतनारूपी साधनाच्या द्वारा आम्हाला देवाची भेट होईल का, त्याला काही आडवं येत आहे का, हे आम्हाला सांगा. अभंगाचं शेवटचा
तुरा वस्तूची तुरा तुरा वस्तूची तुरा तुरा वैष्णवांचा माल खरा. तुका म्हणे आडकाठी नुहे भेटे देवाचे. वैष्णवांचा माल हा वैष्णवांचा माल आहे म्हणून देवाची भेट होण्याकरिता
तुम्हाला इतर कुठलीही साधना करायची गरज नाही, फक्त तुम्ही नामचिंतनावरती भर द्या. म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा उपस्थित सर्व संत सज्जन सकल वारकरी वैष्णव पंचचरणावरती समर्पित करून गावचं ग्रामदैवत दक्षिणमुखी बजरंगबली हनुमंतरायाच्या चरणावरती समर्पित करून उपस्थित पहिल्याच दिवशी परिसरातील गायक मंडळी असतील, वादक मंडळी असतील, परिसरातून आलेले सर्व वारकरी असतील, महिला भगिनी असतील, गावातील सर्व ग्रामस्थ असतील, माझ्या प्रेमाची सर्व काही मित्रमंडळी उपस्थित असतील, सर्वांच्या विनंतीला मान देऊ. आज 3 चोपदार कीर्तनाला उभे होते, म्हणून 3ही चोपदारांच्या चरणावरती त्याचबरोबर सुंदर अशी साऊंड आपल्या डोंगरी बंधूंची आहे, त्यांनाही धन्यवाद देऊयात. त्यांच्या चरणावरती झालेले कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समर्पित करून किंबहुना तुमचे केले कीर्तन धर्म कीर्तन सिद्धीस नेले एथ माझे जिवरले पायी कपन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर बोललेला असेल ते अगदी मोठ्या प्रेमानं माझ्या पदरामध्ये टाका. कारण माणूस एखाद्या गोष्टीची चीड आल्यानंतर भावनेच्या, मी तर काहीच नाही बोललो महाराज. वक्ते बाबा ते इतक्या शिव्या द्यायचे तुम्हाला श्री गुरु वक्ते महाराज, हो वक्ते बाबा ते दाभोळकर म्हटले तुकाराम महाराज वैकुंठाला नाही गेले, इतकं बोलले महाराज. वक्ते काही काही महात्मे इतके बोलतात महाराज. म्हणून जे काही बोललेलं असेल ते माझ्या वाणीचा दोष समजा, जे काही बरोबर असेल ते तुम्ही निश्चितच घेऊन जाल, परिवर्तन करताल अशी आशा बजरंगबली हनुमंतरायाकडे पांडुरंग परमात्म्याकडे व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.